जय श्रीराम. गेले 47 दिवस तुम्ही हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचं जे पुस्तक आहे, त्याचं तुम्ही श्रवण करत होता. काही लोक याचं वाचन पण करत असेल, फिजिकल बुक. ज्यांना जमत नसेल ते ऑनलाईन पण वाचू शकतात. आणि वाचणं ज्यांना आवडतच नाही, ते श्रवण देखील करू शकतात. सोपा ऑप्शन आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाचं महात्म्य लोकांना सांगितलं. आणि या 365 दिवसांच्या 365 पानांचं जे प्रवचन रूपी त्याने पुस्तक लिहिलेलं आहे, प्रत्येक दिवसासाठी एक असं प्रवचन आहे, जे साधारण एक दिवसाचं प्रवचन वाचायला 3-4 मिनिटं पुरेशी आहेत. स्लो असेल तर 5-6 मिनिटं. पण ज्यांना वाचायचंच नसेल, त्यांच्यासाठी श्रवणाचा सोपा मार्ग आहे. नाम किती महत्वाचे आहे. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, का घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत. आणि नाम हे बिनखर्चाचं, बिनत्रासाचं असं एकमेव हा असा एकमेव मार्ग आहे, ज्याच्यामुळे आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. नाम म्हणजेच परमेश्वर, परमेश्वर म्हणजेच नाम. त्यासाठी कुठच्या प्रकारच्या धर्माची, जातीची, वयाची, स्त्री, पुरुष, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तुम्ही जेवताना, जेवणा अगोदर म्हणजे कोणत्याच प्रकारचं इथे रिस्ट्रिक्शन नाही. कोणत्याच प्रकारचे नियम नाहीत. फक्त एकच, हे नाव तुम्ही श्रद्धेने घ्यावं. तुम्ही 1 मिनिटे घ्या, तुम्ही 2 मिनिटे घ्या, तुम्ही 5 मिनिटे घ्या, तुम्ही 1 तास घ्या, 1 माळ घ्या, 10 माळ घ्या, तुमची इच्छा. पण ते नाव रेग्युलर घ्या आणि श्रद्धेने घ्या. एवढंच महाराजांनी यात सांगितलेलं आहे. तर आजचं हे 48 दिवसाचं जे प्रवचनाचं जे वाचन आहे, त्यातलं आजचं जे शीर्षक आहे, नाव, नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावं. हेच आपण डिस्कस करत होतो. मला आज देवाची गरज अशी वाटत नाही, हे खरं. पण ती कशी वाटेल ह्याचा तरी आपण विचार करावा. भगवत चिंतनाने नामाचे किंवा नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे, की अन्न पाणी सुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची, तितका पाण्याचा मारा जास्त हवा. तसे जितकी देहबुद्धी बळकट, तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. म्हणजे आपण जे संसारामध्ये असणारे लोक आहोत, त्या लोकांना आपल्याला विषयांची ओढ असते. म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या तरी वासनेमध्ये आपण गुरफटलेलो असतो. कोणत्या ना गोष्टी आपल्याला लागतात असतात. आपल्याला घर पाहिजे, आपल्याला गाडी पाहिजे, आपल्याला मुलं-बाळं, आपली ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये गुरफटलेलो असतो. म्हणजे आपली देहबुद्धी बळकट झालेली असते. देह हेच सर्वस्व हे आपण मानत असतो. मग जेवढी आग मोठी तेवढाच पाण्याचा प्रवाह असा मोठा असावा असं महाराजांनी सांगितलंय. तसंच देहबुद्धी जेवढी बळकट तितकाच नामाचा जोर अधिक असावा, हेच महाराज सांगतात. नामाचं नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचं सोडू नये. पाण्यात पडल्यावर ते पोहायला येतं. काशीला गेले नाही तरी काशीत जायचे असे तरी म्हणावे. त्याचप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले, तरी नामात प्रेम आहे असं नित्य म्हणावे तरी. म्हणजे किती सोपी गोष्ट महाराजांनी सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त म्हणा तर कमीत कमी. त्यासाठी ते काही पैसे लागत नाही. त्यासाठी ते काही त्रास होत नाही. नामाशिवाय दुसरे सत्य नाही. दुसरे साधन नाही. असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहत नाही. आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचं प्रेम पण येतं. जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय होते, त्याचा सहवास लावतो. तेव्हा आपल्याला त्या गोष्टी आवडायला लागतात. हे एक नॅचरल गोष्ट आहे. म्हणून तुम्ही नामस्मरण करा. तुम्हाला त्याची ऑटोमॅटिकली आवड लागेल. आणि तुम्ही कोणत्या देवाचं नाव घ्यायचं हे तुम्ही ठरवा. रामाचं घ्या, श्रीकृष्णाचं घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, संतांचं नाव घ्या, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा साईबाबा कोणाचंही नाव घ्या, ती तुमची इच्छा.
पण नाव प्रेमाने, श्रद्धेने, आपुलकीने त्यात समरसून होऊन घ्या. एवढंच फक्त संतांचं सांगणं आहे आणि त्यात नियमितपणा असावं. संत देव आहे असे म्हणतात. मीही देव आहे असं म्हणतो. फरक इतकाच. माझे म्हणणे अनुमानाचे आहे आणि त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे. संत देहातीत असतात. त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल. म्हणजे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, जे या गोष्टीत नामस्मरण करा, हा त्यांचा अनुभव आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे महाराज हेच सांगतात आहे. ते स्वतःला कमी लेखतात. संत असून देखील मूळ संतांची ही एक चांगली खूण आहे, की ते आपल्याला कधी दुसऱ्या संतांपेक्षा मोठं मानत नाही. म्हणूनच त्याने सांगितलेलं आहे, की बाकी संतांनी ह्या अनुभवाने सांगितलंय, की तुम्ही नामस्मरण करा. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल. भाव ठेवून कार्य जितके लवकर होते, तितके देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थपण देवपण आणि गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो. म्हणजे आपल्या मनाची जी भावना आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. तीर्थात जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मग तीर्थाचे स्नान होईल. नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे. थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे. म्हणजे एखादं आपण पाणी पितो आणि देवळात गेल्यानंतर त्याच पाण्याचा आपण तीर्थ म्हणून प्रश्न करतो. म्हणजे त्याच्यावरती ती श्रद्धा राहते. ते आपण मनाने घेतो. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने आपण नाव घेतले म्हणजे आपले कर्म शीघ्र होते. म्हणजे आपले जे काम होतं ते फास्ट होतं. साधूंची अगर संतांची लक्षणे आपण आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरता सांगितलेच. हे साधूंची लक्षणे जी आहेत, ती सांगितली गेली आपल्या संतांनी. परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही. साधू होऊनच त्याला ओळखता आले पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल, तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला, हे पाहावे. म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे असते. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळावी. आपण म्हणजे आपला मीपणा थोडा तरी कमी झाला. मन निर्विषय झाले. निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले, तरी ते साधूंचे स्वरूप आहेत असे समजावे. साधू सर्वांभोवतीच भगवत भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात. त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात. साधूंचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे काय? ते सर्वांना समभावाने बघतात आणि सर्वांभोवतीच देव आहे, ईश्वर आहे, हे ते समजतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणा काहींमध्येच पाहतो, सर्वत्र पाहत नाही. म्हणूनच द्वैत प्रचिती येते. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते. ते सर्वत्र भगवत भाव पाहतात आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते. की त्यांच्या मनात कुठच्या प्रकारचं कपट कारस्थान नसतं. ते नेहमी निरपेक्षपणे प्रेम करतात. कुठच्या प्रकारची अपेक्षा न धरता प्रेम करतात. ते सगळ्यांवरती प्रेम करतात. त्यांना आपण साधू म्हणतो. आता शेवटचं वाक्य, सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये देखील प्रेम असावे, हेच महाराजांनी सांगितलं. म्हणजे आजच्या ह्याच्यात नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावं, हेच सांगितलेलं आहे. म्हणजे भावना महत्वाची. तुम्ही जर हे पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने, भावयुक्त अंतःकरणाने घेतलं, तर ते नाम हे आपल्याला देवाचा देवाचं जे दर्शन आहे, ते किंवा देवच आहे, हे समजण्याकरता अत्यंत सोयीस्कर मार्ग त्याने सांगितल्याने आणि एकदम सोपं होऊन जातं. नामस्मरण केल्याने तुम्हाला देव मिळणारच नव्हे, नाम हेच देव आहे आणि देव म्हणजेच नाम आहे, हे आपल्या लक्षात येईल. धन्यवाद. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं श्रवण केल्याबद्दल. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. तुम्ही हे कीर्तन
म्हणजे प्रवचन रूपी जे वाचन आपण जे करतोय त्या वाचनाचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमचा उर्वरित दिवस हा छान, सुंदर, आरोग्यपूर्ण आणि आनंददायी जावं हीच श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि तेच संपतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.